तर मित्रांनो, तुम्ही हे मागे बघू शकता, पिवळं पिवळं काय दिसतंय ते सर्व भात आहे. आमचा सुरगाणा तालुका आहे आणि सर्व आदिवासी भाग आहे आमचा. सर्व मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार, जय सुरगाणा. तर हे पिवळं जेवढं दिसतंय ना तेवढं मित्रांनो भात आहे. आणि कसं दिसतंय, सोनं सोनं दिसतंय, एकदम सोन्यासारखं भरलेलं आहे. तर आता सर्व निसर्गाच्या हाती आहे. 6 महिने झाले तेव्हापासून पाऊस पडतो. आता तोंडी घास आलाय ना, हा पाणी पडायला लागलाय. तर मला एवढंच पाण्याला सांगायचं आहे का आज हा माझा गरीब शेतकरी घाटावर जाऊन पैसे कमवून आणून हे भात वगैरे बियाण घेऊन लावतो आणि तू एका शेणात त्यांचा नाश करून टाकतोस. तर किती दुःखाची गोष्ट आहे ना मित्रांनो. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, देवा, हे जे सोनं पिकलं हे याच्यावरच दिवाळी, दसरा, शिमगा होतो. कारण हे नाही तर माझ्या शेतकऱ्याला काहीच नाही. कारण पिकतही बी तेच, इथं पिकाला ज्याला पाणी आहे त्याच्याकडे पिकतंय, नाही तर भाताशिवाय दुसरं काही पिकत पण नाही. तर खूप तसा काही कष्टाळू माझा शेतकरी आहे. पण इथं पाणी, जेवढा पाणी पडला तेवढा निघून बी जातो आणि निघलेला आला बी तर नुकसान करूनच जातो. देवा काळजी रे, देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे.